मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे आता जी राणी आहे ती आता माप ओलांडून गृहप्रवेश करणार असतेच, पण तोपर्यंत आता सगळे कामगार सांगत आलेले असतात की विक्रांत साहेबांनी कंपनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मग ते आम्हाला सगळ्यांनाच कामावरून सुद्धा काढून टाकणार आहेत. काहीतरी करा आबासाहेब, राणी काहीतरी कर ग, आम्हाला वाचव सगळ्यांना. त्याबरोबर मग मात्र आता आबांना खूप मोठा धक्का बसतो आणि आबांच्या छातीत कळ येते. इंद्रा पटकन आबांना सावरतो. त्याबरोबर राणी लगेचच आबांना म्हणते, आबा सांभाळा स्वतःला, अहो काय करताय, कशाला त्रास करून घेताय, अजित भाऊजी पाणी घेऊन या. अजित पाणी आणतो. राणी आणि इंद्रजित आबांना पाणी वगैरे देतात आणि त्यानंतर राणी आबांना म्हणत असते, हे बघा आबा, तुम्हाला काळजी करण्याची ना काहीही गरज नाही आहे, घाबरू नका तुम्ही, मी आहे ना, मी आपल्या कंपनीला त्या नालायकाला धक्कासुद्धा लावून देणार नाही आहे. अजित भाऊजींना वाटत असेल की ते काहीही करू शकतात म्हणून, पण तसं नाही आहे, मी आहे ना. त्याबरोबर आबा म्हणतात, खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने उभी केलेली कंपनी आहे मी. त्याबरोबर मग आता मालती म्हणते, राणी अगं अजित असं का करतोय. त्याबरोबर मग आता लगेचच इंद्रजित म्हणतो, त्या अजितच्या आता ना खूप नाटकं झालेली आहेत, मी जाऊन बघतोच त्याच्याकडे. त्याबरोबर मग राणी म्हणते, इंद्रजित सर मी सुद्धा येते तुमच्याबरोबर. आणि आबा तुम्ही काही काळजी करू नका, ज्याप्रमाणे मी तुम्हाला शब्द दिला होता आणि तसंच आपलं घरही मिळवून दिलं, तसाच आता मी तुम्हाला शब्द देते आहे की आपल्या कंपनीला मी त्या नालायकाला धक्कासुद्धा लावून देणार नाही आहे. वचन आहे माझं. आपली कंपनी तुमची होती, तुमची आहे आणि तुमचीच राहील. आपल्या कंपनीला कोणीही हात लावणं तर दूरची गोष्ट, तिच्याकडे वाकड्या नजरेने बघूही शकत नाही. मी आहे ना, मी असताना तुम्हाला काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. इंद्रजित सर चला लवकर. त्याबरोबर आता कामगार म्हणतात, राणी आम्हीसुद्धा येतो सगळे. आणि मग सगळे कामगारसुद्धा आता राणी आणि इंद्रजित बरोबर निघतात. राणी रस्त्यात एका ठिकाणी इंद्राला गाडी थांबवायला सांगते. इंद्रा म्हणतो, इथे का थांबलो आपण. राणी म्हणते, थांबा तर खरं. आणि मग ती तिकडे गाडीतून खाली उतरते. अर्धा पाऊण तास काहीतरी काम करते. इंद्रा म्हणत असतो, राणी अगं काय चाललं आहे तुझं, चल लवकर, आपल्याला उशीर होतो आहे. राणी म्हणते, खूप महत्त्वाचं काम केलं आहे मी, निघूया. आणि त्याच्यानंतर राणी आणि इंद्रा तिकडनं निघतात. इंद्रजित म्हणत असतो, सोडणार नाही या मी त्या विक्रांतला. त्यानंतर आता इंद्रा हा गाडीतनं उतरतो आणि थेट येऊन उभ्या असलेल्या विक्रांतचं थोबाड फोडतो, त्याची कॉलर पकडतो आणि त्याला बुक्क्यांनी कुटायला लागतो आणि म्हणत असतो, लायकी आहे का तुझी या कंपनीसमोर उभं राहण्याची, आहे का लायकी. लायकी नाही आहे उभं राहण्याची आणि मोठा आला कंपनी विकायला. लक्षात ठेवायचा, ही कंपनी माझ्या आबांनी घाम गाळून कष्ट करून रक्त आटवून केलेली आहे. त्यामुळे ह्या कंपनीचा लिलाव करणं तर दूरची गोष्ट, या कंपनीला साधा धक्का जरी लागला ना तरी सोडणार नाही मी विक्रांत, तुझा जीव घेईन. त्याबरोबर विक्रांत आता लगेचच म्हणत असतो, अरे बायकोने एक केस जिंकली तर तुला लय कॉन्फिडन्स आलाय का की लगेच तुझी बायको दुसरी केससुद्धा जिंकेल. तू माझ्यावरती जर असा हात टाकलास तर मी तुझ्यावरती मारहाणाचा दावा ठोकू शकतो. त्याबरोबर आता इंद्रजित म्हणतो, अरे तुला कसला डावा ठोकायचा आहे तो ठोक, मी नाही घाबरत. आणि मग तो आणखीन जास्त आता विक्रांतला मारायला लागतो. त्यावेळी आता सगळीच लोक हा तमाशा बघत असतात, कारण इंद्रजितचा जो राग असतो तो इतका अनावर झालेला असतो की इंद्रजित काही थांबायला तयार नसतो. आणि मग आता इकडे तो मारतच चाललेला असतो आता विक्रांतला. त्याबरोबर उर्मिला आता खूप जास्त घाबरते. आता इकडे विक्रांतच्या तोंडातून रक्त यायला लागतं, पण तरीही मध्ये कोणीच पडत नसतं, कारण सर्वांना वाटत असतं की इंद्रजित सर जे काही करतायत ते बरोबर आहे, या विक्रांतची हीच लायकी आहे, ह्याला असाच मारला पाहिजे, ह्याची हीच लायकी आहे, बरं झालं, मारा, आणखीन मारा विक्रांतला, आणखीन मारा इंद्रजित सर, असे आता सगळे कामगार मनातल्या मनात शिव्याश्राप देत असतात विक्रांतला. तर इकडे विक्रांत म्हणत असतो, इंद्रजित सोड मला, सोड, काय करतोयस इंद्रजित, सोड. पण इंद्रा म्हणत असतो, नाही सोडणार मी तुला, नाही सोडणार. माझ्या वडिलांची कंपनी तू बंद करणार, तू लिलाव करणार आमच्या कंपनीचा, हां काय समजतोस तू स्वतःला. अरे दलिंद्रा, घरातनं तर आता तुझी हकलपट्टी होणारच होती, तुला माहीत होतं म्हणून ही चाल खेळलास ना तू. त्याबरोबर मग आता विक्रांतला भरपूर मारल्याच्या नंतर मग शेवटी राणीमध्ये पडते आणि म्हणते, इंद्रजित सर सोडा, काय करताय. इंद्रजित सर ऐका ना माझं, सोडा ना सर, सोडा. आणि मग आता राणी कसं बसं इंद्राला विक्रांतपासून लांब करते आणि म्हणते, मिस्टर विक्रांत महाडिक, मी तुम्हाला सांगते नीट ऐका, तुम्ही या कंपनीचा लिलाव नाही करू शकत. त्याबरोबर विक्रांत म्हणतो, तू कोण आहेस मला अडवणारी. ह्या कंपनीचे लीगल डॉक्युमेंट्स माझ्या नावावर आहेत, ही कंपनी माझ्या नावे असल्यामुळे मी या कंपनीचं काय करायचं ते मी ठरवणार.
त्याबरोबर मग आता राणी त्याच्या तोंडावरती आता स्टे ऑर्डर मारत म्हणते की कोर्टाची स्टे ऑर्डर बघा, नोटीस आणली आहे मी, नाही करू शकत तुम्ही या कंपनीचं काहीच, आणि जर ह्या कंपनीला धक्का जरी लागला ना तर तुम्हाला तुरुंगात जावं लागेल, तुमच्यावर लीगल ॲक्शन घेतली जाईल, हे लक्षात ठेवा. मी इंद्रजित महाडिक आणि आबासाहेब महाडिक यांची वकील राणी महाडिक, मी तुमच्यावरती काय काय दावे ठोकेन हे लक्षात ठेवा. ही कंपनी उभी केलेली आहे इंद्रजित महाडिक यांच्या वडिलांनी, म्हणजेच श्री आबासाहेब महाडिक यांनी, आणि त्यामुळे ही कंपनी इंद्रजित महाडिक आणि आबासाहेब महाडिक यांच्या हातात असली पाहिजे. इंद्रजित महाडिक आणि आबासाहेब महाडिक यांनी ती फक्त तुमच्या नावे केली आहे. तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नीचे सगळे अधिकार दिलेले नाही आहेत. त्यामुळे तुम्ही काय करायचं हा निर्णय तुम्ही घेऊ शकत नाही. तुम्ही फक्त सहीपुरतं मालक आहात हे विसरू नका. अधिकार मात्र अजूनही सगळे आबासाहेब महाडिक यांच्याच हातात आहेत. त्याबरोबर आता लगेचच विक्रांत म्हणतो, सहीपुरतं मालक म्हणजे माझी कंपनी आहे. त्यावर राणी म्हणते, तुमची कंपनी नाही आहे, तुम्हाला फक्त परमिशन मागितली जाईल, पण फायनल अप्रूव्हल प्रत्येक गोष्टीसाठी कायमच आबासाहेब महाडिक यांचं लागेल आणि आबासाहेब महाडिकांनंतर इंद्रजित महाडिक यांचं लागेल. त्यामुळे जर या कंपनीचा लिलाव करायचा असेल तर त्यासाठी आबासाहेब महाडिक किंवा इंद्रजित महाडिक यांचंच परमिशन लागेल. तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे हे लिलाव वगैरे करण्याचं नाटकच तुम्ही बंद करून टाका. त्याबरोबर आता विक्रांत म्हणतो, ए राणी, स्वतःला खूप शहाणी समजू नकोस हां. तुला काय वाटतं, हे स्टे ऑर्डर वगैरे तू घेऊन आलीस म्हणजे तू खूप मोठं काम केलंस का? हां, तू लक्षात ठेवा, तू माझं काही बिघडवू शकत नाही. ही कंपनी मी विकणार म्हणजे विकणारच. जा, चॅलेंज करतो तुला. काय असं थांबवतेस ना ते थांबवूनच दाखव. मी सुद्धा बघतो ना तुझ्यात किती जोर आहे, तुझ्यात किती हिंमत आहे. काय करतेस ना ते आता मलासुद्धा बघायचंच आहे. काहीही झालं ना तरी तू माझं काही वाकडं करू शकणार नाही आहेस, तू मला थांबवू शकणार नाही आहेस. त्याबरोबर मग राणी म्हणते, ठीक आहे, मग चॅलेंज एक्सेप्टेड विक्रांत भाऊजी. बघूया कोण जिंकतं, तुमचा खोटेपणा, तुमचा नीचपणा की माझा खरेपणा आणि माझं कर्तृत्व. बघूया ना नेमकं काय घडतं ते. कारण काय आहे ना, नेहमी देव असतो तो सत्तेच्याच बाजूने उभा राहतो आणि मला खात्री आहे की यावेळीसुद्धा विजय माझाच होईल. घराच्या बाबतीत बघितलंतच ना तुम्ही इतके प्रयत्न करूनही कसे तोंडावर पडलात ते. आणि आम्ही सत्याच्या बाजूने लढत होतो, न्यायाच्या बाजूने उभे होतो, त्यामुळे आम्ही कसे जिंकलो ते. तुम्ही काहीही वाकडं करू शकणार नाही आहात माझं. आणि तरीही तुम्हाला हौस असेल ना पुन्हा एकदा माझ्याकडून हरण्याची, तर तुमचं चॅलेंज मी सुद्धा स्वीकारते. तुमच्याकडनं ही कंपनी मी परत मिळवून दाखवणारच. लक्षात ठेवा, हा ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिकचा शब्द आहे. आणि त्यानंतर मग सगळे कामगार आता लिलाव थांबल्यामुळे राणीचा विजय असो, राणीचा विजय असो, अरे येऊन येऊन येणार कोण, असून असून असणार कोण, राणीशिवाय हायच कोण, विक्रांत हाय हाय, विक्रांत हाय हाय, विक्रांत महाडिक हाय हाय, अशा सगळ्या घोषणा देऊ लागतात. आणि मग आता सगळे कामगारसुद्धा विक्रांतवरती हात उचलायला जातात आणि आता विक्रांतची चांगली पब्लिक धुलाई करतात. आणि मग विक्रांतला अगदी कुत्र्या मांजराला ज्याप्रमाणे हकलवतात त्याप्रमाणे हकलवतात आणि उर्मिलालासुद्धा त्याच्याबरोबर हकलतात. त्यानंतर आता इकडे इंद्रजित तर खूप जास्त संतापलेला असतो, त्याला म्हणजे खूप राग आलेला असतो आणि आता रागारागात तो जोरजोरात दिवालावरती हात आपटतो आणि म्हणतो, का आम्ही मूर्खपणा केला, का आम्ही त्या विक्रांतच्या नावे कंपनी केली, कशासाठी, का? त्याबरोबर मग आता राणी त्याला समजावते आणि म्हणते, बाद झालं विक्रांतच्या मुळे तुम्ही किती त्रास करून घेणार आहात इंद्रजित सर स्वतःला. त्याबरोबर इंद्रजित म्हणत असतो की मला पश्चाताप होतो आहे त्याच्या नावावर कंपनी असण्याचा. त्यावर मग लगेचच राणी म्हणते, अहो कंपनी जरी त्याच्या नावे असली तरी पॉवर ऑफ अटर्नी तुमच्या आणि आबासाहेबांच्याच ताब्यात आहे ना, मग त्याने फरक काहीच पडत नाही आहे. ते काहीच करू शकणार नाही आहेत. कुठलीही गोष्ट करण्यासाठी फायनल अप्रूव्हल तुमचंच लागणार आहे, मी सांगितलं ना. त्याबरोबर मग इंद्रजित म्हणतो, अगं पण मालक म्हणून तर त्याचंच नाव आहे ना. राणी म्हणते, काळजी करू नका, लवकरच तिथेसुद्धा तुमचं आबासाहेबांचं नाव असेल. खरंच फक्त हे सगळं करण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे, तुमच्या सोबतीची, तुमच्या साथीची गरज आहे. विसरताय का तुम्ही, आपण दोघं जिथे एकत्र येऊ शकतो ना तिथे आपण काहीही अवघडातलं अवघड कामसुद्धा शक्य करतो. खरंच. त्याबरोबर मग राणी इंद्राला म्हणते, तुम्ही आहात ना माझ्याबरोबर. इंद्रजित होकारार्थी मान डोलावतो आणि राणीचा हात पकडतो आणि मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझाच आहे आणि तुझ्याच सोबत आहे असं म्हणतो. त्याबरोबर हे ऐकून राणी खुश होते आणि इंद्रजितला मिठी मारते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.